2.3 द ट्विन्स ही कविता आपण आता शिकणार आहोत. सर्वात आधी दिलेल्या कठीण शब्दांचे अर्थ समजून घेऊया. फॉर्म अँड फीचर, स्ट्रक्चर अँड अपिअरन्स याचा अर्थ आहे चेहऱ्याची ठेवण किंवा रूप. टेकिंग, हिअर मिस्टेकिंग, टेकिंग याचा अर्थ इथे आहे गफलत होणे. किथ अँड कीन, रिलेटिव्ज म्हणजे नातलग, सगळे सोयरे. पिच, लिमिट, हाईट म्हणजे परिसीमा. डिक्री, ऑर्डर, निवाडा किंवा आदेश. व्हीम, अ सडन चेंज ऑफ माइंड. लहर किंवा हुक्की. Christened, name given to a baby at the naming ceremony म्हणजे नामकरण सोहळ्यात दिलेले नाव, नामकरण केले. Fatal, leading to disaster or death हानिकारक किंवा दुर्दैवी, जीवघेणा. Dogged, continued to follow पिछा सोडला नाही, पाठलाग केला. Flogged, बिटन अप चोप दिला किंवा मार दिला. त्याबरोबरच इथे आणखी 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे इन व्हॉट आस्पेक्ट्स वेअर द ब्रदर्स अलाइक इच अदर. कोणत्या बाबतीत दोघेही भाऊ एकमेकांच्या सारखे होते. व्हॉट नेम डिड द स्पीकर गेट. स्पीकरला कोणते नाव मिळाले. हाऊ डीड द स्पीकर सफर ॲट स्कूल. कवितेतील निवेदक स्पीकरला शाळेत कोणता त्रास झाला. सफर, त्रास होणे. आता कवितेचा पहिला स्टँजा पहा. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिंब, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. फॉर्म अँड फीचर याचा अर्थ आपण समजून घेतला आहे की चेहरेपट्टी किंवा रूप हे, तसेच फेस चेहरा अवयव हे सर्व माझ्या भावासारखेच. माय ब्रदर माझ्या भावासारखेच त्याची वाढ झाली. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. लोक नेहमी माझ्यात आणि त्याच्यात गफलत करत होते. फॉक्स मीन्स लोक, टेकिंग गफलत करणे. टेकिंग मी फॉर हिम म्हणजे मी हा तोच आहे अशी त्यांची नेहमी लोकांची गफलत होत असे. अँड ईच फॉर वन अनदर आणि तो मी आहे अशी सुद्धा त्यांची गफलत व्हायची. इट पझल्ड ऑल अवर किथ अँड कीन. किथ अँड कीन म्हणजे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे. हे सर्व पझल्ड म्हणजे गोंधळले, तर सर्व गोंधळात पडत होते. इट रीच्ड अ फिअरफुल पीच. एकदा तर हद्दच झाली. या गोष्टीची परिसीमाच गाठली गेली. काय ती. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आमच्यापैकी एक जण ट्विन म्हणून जन्माला आला. येट नॉट अ सोल न्यू विच. परंतु कोण ट्विन म्हणून नंतर जन्माला आला हे नॉट सौल म्हणजे कोणालाही, कोणाच्याही आत्म्याला माहीत नव्हतं, कोणालाही कळत नव्हतं. आता सेकंड स्टँजा समजून घेऊया. वन डे टू मेक द मॅटर वर्स. एके दिवशी या परिस्थितीत आणखी वाईट गोष्ट घडली. टू मेक द मॅटर वर्स आणखी वाईट गोष्ट होण्यासाठी. बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड. कोणत्या क्षणी. ज्या वेळेला आमचे नाव हे ठरणार होते, फिक्स्ड होणार होते त्यावेळेला. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स. तर त्याच वेळेला जेव्हा नर्स, परिचारिका आम्हाला आंघोळ करत होती आमची, त्यावेळेला वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आम्ही दोघे पूर्णपणे कम्प्लिटली मिक्स्ड मिसळलो. म्हणजेच लक्षातच राहिलं नाही आंघोळ करताना की नेमका कोण कोण आहे, आणि दोघेही मिक्स्ड झाले. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री.
ऑर रॅदर नर्स स्विम. फेट्स डिक्री म्हणजे नशिबाचा खेळ किंवा न्याय निवाडा, आणि व्हीम व्हीम म्हणजे लहरीपणा, लहर, हुक्की. तर अशा प्रकारे तुम्ही बघा की बाय फेट्स डिक्री म्हणजेच नशिबाचा खेळ म्हणा किंवा नर्सचा लहरीपणा म्हणा, परंतु एक गोष्ट घडली. ती गोष्ट कशी होती? ती गोष्ट अतिशय घोळ घालणारी होती, वाईट होती. तिने आंघोळ करत असताना आम्हाला मिक्स केलं आणि त्याच्यामुळे काय झालं? माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन्ड मी. माझ्या भावाचे नाव हे मला दिले गेले. अँड आय गॉट ख्रिश्चन्ड हिम, आणि त्याचे नाव मला दिले गेले. अशा प्रकारे आमच्या बारशाच्या वेळेला, नामकरण सोहळ्याच्या वेळेला हा गोंधळ झाला. आता शिकूया नेक्स्ट स्टॅन्झा. दिस फेटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स. हा जो दुर्दैवी सारखेपणा होता, या दुर्दैवी सारखेपणाने माझा पिच्छाच सोडला नाही. तो माझ्या पावलामागूनच येत राहिला, त्याने माझा पाठलागच केला. व्हेन ॲट स्कूल, जेव्हा मी शाळेत होतो तिथे सुद्धा या गोष्टीमुळे, या फेटल लाइकनेसमुळे, या सारखेपणामुळे मला बराचसा त्रास सहन करावा लागला. तो काय बरं? अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. ज्या वेळेला जॉन कुणाला तरी फूल करत असे, कुणाला तरी मूर्ख बनवत असे, त्रास देत असे, त्यावेळेला त्या जॉनची शिक्षा कोणाला बसायची? मला बसायची. आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. मला नेहमी त्याच्या केलेल्या चुकीमुळे मार बसत असे, चोप बसत असे. आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटलेसली. मी हा जो प्रश्न आहे तो निरर्थकपणे मांडत आहे. टू एव्हरीवन आय न्यू. मी ज्यांना ज्यांना ओळखतो त्या सर्वांसमोर मी हा प्रश्न मांडत आहे. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. व्हॉट वुड यू डू. तुम्ही काय केलं असतं बरं जेव्हा तुम्ही माझ्या जागी राहिले असतात तर? कशासाठी? टू प्रूव्ह, हे सिद्ध करण्यासाठी की यू वेअर यू, तुम्ही हे तुम्हीच आहात, दुसरे कुणी नाही. म्हणजेच तुम्ही तुमचा जुळा भाऊ जो आहे तो नाही आहात, तुम्ही हे तुम्हीच आहात. हे तुम्ही कसं सिद्ध केलं असतं? कारण दोघांमध्ये तर पूर्णपणे साम्य आहे, हो की नाही? असा हा प्रश्न इथे कवीला पडलेला आहे आणि कवी आपल्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर मागत आहेत. आवर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाईड. आमचा जो सारखेपणा होता, रिसेम्बलन्स, क्लोज, अतिशय जवळजवळ, तंतोतंत आम्ही दिसायला अतिशय सारखे होतो, त्यामुळे टर्न द टाईड, त्याने तर कलाटणीच दिली. टर्न द टाईड, त्याने आमच्या आयुष्याला कलाटणीच दिली, आमचं आयुष्यच बदलून टाकलं. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. बघा काय घडलं? माझं जे घरगुती आयुष्य होतं, तर माझ्या खाजगी घरगुती आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडून आला. तो म्हणजे फॉर समहाऊ, कसे तरी, काहीतरी घडलं, घोळ झाला. माय इंटेंडेड ब्राईड, जी ब्राईड माझ्यासाठी ठरलेली होती, ब्राईड मीन्स नववधू, तर ती ठरलेली नववधू ही कोणाची वाईफ झाली? माय ब्रदर्स वाईफ झाली. म्हणजेच माझ्यासाठी ठरलेली जी नववधू होती ती माझ्या भावाची पत्नी झाली. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन. इन फॅक्ट, वस्तुतः, खरे म्हणजे, इयर आफ्टर इयर, वर्षांमागून वर्ष जात गेले आणि सेम ॲब्सर्ड मिस्टेक्स घडत गेल्या. सारख्याच अतिशय विचित्र अशा घटना, चुका ह्या घडतच गेल्या. वेंट ऑन. अँड व्हेन आय डाईड, आणि जेव्हा माझा मृत्यू झाला, व्हेन आय डाईड, द नेबर्स केम अँड बेरिड ब्रदर जॉन. तर इथे अतिच झालं ते, म्हणजे जेव्हा नेबर्सला कळलं की आय डाईड, माझा मृत्यू झालेला आहे, तर ते आले, केम, आणि कोणाला पुरून गेले? अँड बेरिड ब्रदर जॉन, जो माझा भाऊ होता
जो जिवंत होता, आमच्या सारखेपणामुळे मला सोडून दिलं आणि जॉनलाच पुरून आले, बेरीड, त्याचाच अंत्यविधी करून आले. तर अशी ही ॲब्सर्ड घटना ही घडली, विचित्र. तर या ठिकाणी कवितेच्या ह्या ज्या शेवटच्या 2 ओळी आहेत, या शेवटच्या 2 ओळींमध्ये तुम्हाला अतिशयोक्ती झालेली दिसेल. म्हणजेच नेबर्स एवढीसुद्धा चूक करू शकत नाही की ते मेलेल्या व्यक्तीला सोडून जो जिवंत आहे त्या जिवंत व्यक्तीला पुरून येतील किंवा त्याचा अंत्यविधी अंत्यसंस्कार करून येतील. तर हे शक्य नाही. इथे विनोद निर्मिती करण्यासाठी अतिशयोक्ती अलंकार, म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण शिकलेलो आहेत एक्झॅगरेशन, हायपरबोल अलंकार वापरण्यात आलेला आहे. सुरुवातीला सुद्धा आपण हायपरबोलचे काही उदाहरणे समजून घेतलेली आहेत. या कवितेचे कवी आहेत हेनरी सॅमब्रूक लेई. हे नाव लक्षात ठेवायचं, पोएम ॲप्रिसिएशनसाठी विचारले जाते. सुरुवातीला जे आपण क्वेश्चन्स वाचले होते, आता त्या प्रश्नांची उत्तरे काय असतील ते शोधूया. In what aspects were the brothers alike each other? Which were those aspects? Form and feature, face and limb. These are the aspects which were alike each other. What name did the speaker get? स्पीकरला काय नाव मिळाले? नुकतेच आपण वाचले कवीचे नाव कवितेच्या शेवटी हेनरी. The speaker got the name Henry. Next question. How did the speaker suffer at school? शाळेमध्ये स्पीकरला काय त्रास झाला? When at school and I was always getting flogged means the speaker was always getting flogged for the mistakes of his brother John. या कवितेचा थोडक्यात सारांश असा की जुळ्या भावंडांच्या जीवनात कशा प्रकारे गोंधळ होतो, बरे वाईट प्रसंग घडतात, कसे विनोद घडतात, कसे नातेवाईक मित्रमंडळी दोघांमध्ये ओळखण्यात गोंधळतात आणि त्यामुळे काय घोळ होतो, त्यांना कसा त्यांच्या जीवनामध्ये त्रास होतो. तर ह्या गोष्टींचे काही प्रसंग या कवितेत वर्णन करण्यात आलेले आहेत. पहिला जो स्टॅन्झा आहे तो स्टॅन्झा ते कसे दिसतात आणि त्यामुळे नातेवाईकांमध्ये कसा घोळ होतो त्यांना ओळखण्यामध्ये ते दिलेलं आहे. दुसऱ्या स्टॅन्झामध्ये नर्सच्या गोंधळामुळे, नर्सच्या लहरीपणामुळे त्यांच्या नामकरणामध्ये बारशाच्या वेळेला नावांची कशी अदलाबदल झाली ते दिलेलं आहे. तिसऱ्या स्टॅन्झामध्ये दिलेलं आहे की शाळेमध्ये कसा जॉनच्या चुकीबद्दल हेनरीला, कवीला त्रास होत असे आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं असा प्रश्न कवीने आपल्याला विचारलेला आहे. आणि शेवटच्या स्टॅन्झात 2 प्रसंग आहेत. एक म्हणजे त्यांच्या लग्नाच्या बाबतीतचा प्रसंग की कशा प्रकारे ज्या त्यांच्या ब्राईड आहेत, नववधू आहेत, यांची अदलाबदल होते. आणि सर्वात शेवटी एक ॲब्सर्ड मिस्टेक सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे नेबर्सने मेलेल्या व्यक्तीला सोडून दुसऱ्याच व्यक्तीला सारख्या दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी मेलेल्या व्यक्तीला सोडून त्याच्यासारखाच दिसणारा दुसऱ्याच व्यक्तीला पुरून आले. हा प्रसंग इथं देण्यात आलेला आहे.